नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी। तर ही भाजी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट तयार होते, खूप छान आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। तर अगदी कवळ्या लुसलुशीत अशा इथे गवारीच्या शेंगा आपण अशा पद्धतीने मोडून घेतलेल्या आहेत। तर बघा, छान अशी ही गवारीच्या शेंगाची भाजी तयार होते, अगदी मस्त लागते। तर अशा पद्धतीने शेंगा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत अगोदर। आता याच्यामध्ये पाणी घालून घेतले, गॅसवरती आपण कढई ठेवली, एक छोटा चमचा आपण याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये पाण्यातून काढलेले शेंगा घालून घेऊया आणि कमी गॅसवरती 3-4 मिनिटांसाठी छान अशा तेलावरती परतवून घेऊया। तर अशा पद्धतीने शेंगा जर बनवल्या तर पटकन भाजी तयार होते आणि खायला देखील खूप छान लागते। तर बघा, आता तेलावरती शेंगा एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालून घेतलं की एकत्र करून घेतलं। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी। गॅस इथे मी कमी ठेवला आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं। आता आपण एकत्र करून घेऊया अगोदर। एकत्र करून घेतलं की पुन्हा 1-1.5 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवू। पाणी घालण्याची गरज पडत नाही, वाफेवरतीच हे शेंगा छान असे शिजतात, मऊसूत होतात। तर आता बघा, मी पुन्हा 1-1.5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं आणि छान अशा मऊसूत हे शेंगा झालेल्या आहेत। पूर्णपणे शिजलेल्या नाही, पण अगदी मऊसूत अशा झालेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने अगदी मऊसूत अशा शेंगा झालेल्या आहेत। तेलावरती आपण थोडंसं मीठ टाकून परतवून घेतलेले आहेत। आता हे आपण एक ताटामध्ये काढून घेऊया। तर संपूर्ण शेंगा आपण तेलामधून काढून घेतलेल्या आहेत एक ताटामध्ये। आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण पुन्हा 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये मी मध्यम साईजचे 2 कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत। आता तेलावरती कांदा छान असा आपण परतवून घेऊ। कांद्याचा थोडासा रंग बदलला की आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया। तर इथे मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, अद्रक घेतलंय आणि लसणाची एक गड्डी सोलून घेतली, ती घालून घेतली कांद्यासोबत एकत्र करून। या भाजीला आपण फक्त छोटे 2 चमचे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे। तर बघा, सर्व जिन्नस छान असे एकत्र करून झाली की आता 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे देठ काढून अशा पद्धतीने मोडून घेतल्या, त्या देखील कांद्यासोबत एकत्र करून घेऊया। छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे। बघा, अशा पद्धतीने जास्त कांदा लालसर करायचा नाही। आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस काढून घेतली। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया 1 टोमॅटो। तर टोमॅटोचे मी अशा पद्धतीने फोडी करून घेतले आणि याचं वाटण तयार करून घेऊ। वाटलं तर 2-3 चमचे पाणी सुद्धा घालू शकता। आता त्याच कढईमध्ये 2 वरगळे आपण तेल घालून घेतलं, अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घालून घेतले, छान असे फुलले की याच्यामध्ये छोटा तेजपत्त्याचं पान आणि 4-5 मिरे घालून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण लगेच 1 कांदा चिरून घेतला बारीक, तो घालून घेतला। कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण चांगला परतवून घेतला तेलावरती। आता वाटण करून घेतलेला मसाला लगेच घालून घ्यायचा आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं। मसाल्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही, टोमॅटोमुळे छान असा मसाल्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। बघा, ह्या पद्धतीने आता मसाला आपण 3-4 मिनिटं छान असा परतवून घेतला। अगोदर आपण याच्यामध्ये कच्चा टोमॅटो घालून घेतलं होतं। तर बघा, असं परतवून झालं की आता याच्यामध्ये सुके मसाले घालू। तर हळद पावडर घेतली, धना पावडर घेतली, मसाला घेतला आणि लाल तिखट घेतलं। सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ आणि चिमूटभर हिंग सुद्धा मी घालून घेतलाय। आता एकत्र करून घेऊया अगोदर। गॅस कमी ठेवायचा, म्हणजे सुके मसाले घातल्यानंतर कढईला लगेच चिकटतात। आता मसाल्यामध्ये आपण चवीप्रमाणे लगेच मीठ घालून घेऊया, एकत्र करून घेऊ। तर बघा, एकत्र करून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 4-5 चमचे पाणी घालून घ्यायचं आणि हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा। तर बघा, कमी गॅसवरती हा मसाला मी छान असा शिजवून घेतला आणि मसाल्याला तुम्ही बघू शकता छान अशी तरी सुटलेली आहे। अशा पद्धतीने अगोदर मसाला शिजवून घ्यायचा। तर आता एकत्र करून घेऊ। कमी गॅसवरती मसाला शिजवून घ्यायचा, छान तेल सुटतं। तर बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे, मसाल्याला छान शिजवून घेतलेला आहे आपण। आता याच्यामध्ये आपण परतवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालून घेऊ। मसाल्यामध्ये अगोदर एकत्र करून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये आपण भाजी शिजेल एवढं पाणी घालू। खूप पाणी घालायचं नाही, शेंगा आपण जवळपास इथे 40-50% अगोदरच तेलावरती परतवून घेतले, त्याच्यामुळे तिथे शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत। आता खूप वेळ लागणार नाही शेंगा शिजण्यासाठी। याच्यामध्ये मी 1 कप 1 ते 1.25 कप असं पाणी घालून घेतलं। आता याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि छान असं शिजवून घेऊ। तर बघा, मी शेंगा छान अशा शिजवून घेतल्या, गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त चमचमीत असा गवारीचा मसाला आपला इथे तयार झालेला आहे।
आणि छान अशी मसाल्याला तरी सुद्धा सुटलेली आहे। शेंगा आपल्या छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत। कवळ्या लुसलुशीत शेंगा होत्या, त्याच्यामुळे जास्त वेळ काही आपल्याला लागलेला नाही। तर अशा पद्धतीने आपली गवारीची मसाला भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार झाली। तुम्ही डब्याला सुद्धा अशा पद्धतीची भाजी देऊ शकता। इतक्या पटकन आणि सोप्या पद्धतीची भाजी तयार होते। तर आता मी वाटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते। खूप छान अशी गवारीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। कमी मसाल्यामध्ये आणि झटपट तयार होणारी गवारीची मसाला भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर चपाती सोबत, बाजरीच्या भाकरी सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत, भातासोबत सुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो। खूप छान चमचमीत तरीदार आपला इथे गवारीचा मसाला हा तयार झालेला आहे। तर कायम सुकी भाजी खाल्ल्यापेक्षा अशा पद्धतीची गवारीची मसाला भाजी नक्की बनवून बघा। खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि झटपट देखील तयार झालेली आहे। फक्त छोटे 2 चमचे शेंगदाण्याचा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे। तर बघा, या पद्धतीने आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा करा। व्हिडिओच्या खाली हाईप असं नाव आहे ते सुद्धा क्लिक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर बघा, वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।